महायुती सरकारचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्र। एनडीआरएफ मधून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत देण्याची मागणी। तर फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार। शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आक्रमक। 7/12 कोरा न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा। बळीराजाला हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई देण्याची मागणी। सततच्या अतिवृष्टीला कंटाळून सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील 2 शेतकऱ्यांची आत्महत्या। अतिवृष्टी आणि नापिकीमुळे आत्महत्या करत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख। हे संकट तात्पुरतं आहे। बळीराजा अधिक सक्षमपणे पुन्हा उभा राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, फडणवीसांचं आश्वासन। राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून सरसकट 5,000 रुपयांची रोख मदत आणि 35 किलो धान्याचं वितरण। तर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत। गोदावरीच्या पुराने नांदेडमध्ये हाहाकार। हजारो हेक्टर जमीन 4 दिवसांपासून पाण्यात। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकं सडली। शेतशिवारात स्मशान शांतता। पाऊस पडल्यास सीना नदीकाठच्या गावांना पुन्हा धोका। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सुरक्षित जागी जाण्याचा इशारा। काल रात्री सोलापुरात पावसाची हजेरी। सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावात पूरस्थिती गंभीर। गावकऱ्यांना पाणी वगळता अजूनही कोणतीही मदत नाही। तर सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर विजापूर महामार्ग 3 दिवसांपासून पाण्याखाली। परभणीमध्ये पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी खडसावलं। पंचनामे करता आणि 8,000 रुपये मदत देता। मुलांना कसं शिकवायचं, संसार कसा चालवायचा, शेतकऱ्यांचा सवाल। सोलापुरातल्या तिरे गावात अजूनही घरांमध्ये पुराचं पाणी। कुटुंबानं मुलीच्या लग्नासाठी जमवलेलं सगळं साहित्य वाहून गेलं। आता लग्न तरी कसं करायचं, मायलेकींना अश्रू अनावर। मराठवाड्यात पावसाचे 86 बळी। जूनपासून आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू। तर 1683 जनावरं दगावली। राज्यातील सर्व शिक्षक संघटना एका दिवसाचं वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। हवामान विभागाचा आज राज्याला येलो अलर्ट। मराठवाडा विदर्भासह कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा। जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आज 10वा दिवस। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची सरकार संपर्क साधणार का, याकडे लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रकरणावर सुनावणी घेणार सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण। प्रभादेवी पुलबाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटण्याची चिन्ह। 83 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाची 119 घरांची यादी MMRDAला सादर। किमान 405 चौरस फुटांचं घर दिलं जाणार। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सरकार देणार भाऊबीजेची भेट। 2,000 रुपयांची दिवाळी भेट जाहीर। दिवाळीपूर्वीच मिळणार 2,000ची भेट। कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। पुणे पोलीस घायवळ टोळीच्या मुसक्या आवळणार। घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस। पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरसह 2 आरोपींना जामीन मंजूर। प्रांजल खेवलकरला 2 महिन्यांपूर्वी झालेली अटक। लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक सीबीआयच्या रडारवर। एनजीओची चौकशी सुरू। कथित पाकिस्तान कनेक्शनमुळे भुवया उंचावल्या। आशिया चषकमध्ये सुपर 4 फेरीतील महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा बांगलादेशवर विजय। आशिया चषकच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पहिल्यांदाच भिडणार।